एक महत्त्वाची बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक बोलावलेली आहे। नाशिकच्या जागेवरून उद्या संध्याकाळी 7 वाजता शिंदेंची नंदनवन या बंगल्यावरती बैठक असेल। नाशिकमध्ये शिवसेनेच्या दराडेंविरोधात बंडखोर उमेदवार गीते हे रिंगणात आहेत आणि त्याच अनुषंगाने ही बैठक महत्त्वाची मानली जाते। गिरीश महाजन, उदय सामंत यांच्याकडून गोकुळ गीतेंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत। नाशिकमधील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याच्याही चर्चा आहेत। शिंदे उद्या नंदनवन बंगल्यावरती शिवसेना मंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत। या संदर्भातले अपडेट्स येतात। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गिरीश, नेमकं काय घडतंय सविस्तर सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की नाशिकच्या जागेवरून उद्या संध्याकाळी 7 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नंदनवन बंगल्यावरती ही तातडीची बैठक बोलवलेली आहे आणि नाशिक शिवसेनेच्या दराडेंविरोधात बंडखोर उमेदवार गीते सुद्धा रिंगणामध्ये आहे। याची बरीचशी चर्चा सुरू आहे। काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की गिरीश महाजन आणि उदय सामंतांकडून गोकुळ गीतेंच्या मनधरणीचे सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी झाले। मात्र नाशिकातील बंडखोरीवरून सेना मंत्र्यांमध्ये आता नाराजी असल्याची चर्चा आहे आणि यातून काहीतरी सकारात्मक तोडगा काढावा आणि नेमकी शिवसेनेची आता भूमिका या सगळ्या संदर्भातली काय असणार आहे हे सुद्धा उद्या नंदनवन इथल्या बंगल्यावरती 7 वाजताची बैठक होणार आहे। त्यामध्ये निर्णय होईल आणि नेमकी काय भूमिका शिवसेना घेणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण अत्यंत महत्त्वाचा आता अशी बैठक असेल असं बोललं जाते, कारण उपमुख्यमंत्री शिंदे स्वतः आता नाशिकच्या जागेत ऍक्शन मोडमध्ये येणार आहेत आणि नेमकी काय भूमिका त्यांच्याकडून घेतली जाईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरेल। निश्चितच, आणि या बैठकीकडे आपलं लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।